अन्यथा टोल नाका बंदच, आमदार अमोल खताळ यांचा कडक इशारा. टोल कामगारांच्या पाठीशी शिवसेना महायुती ठाम उभी. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावरील कामगारांच्या पाठीशी शिवसेना महायुती ठामपणे उभी असून त्यांच्या न्याय हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार अमोल खताळ यांनी मांडली. टोल नाका कंपनीने कामगारांवर केलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 9 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, टोल नाका कंपनीचे चालक, त्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास आणि टोल नाका चालकांची मुजोरी वाढलेली आढळल्यास शिवसेना महायुतीच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करून हा टोल नाका कोणत्याही परिस्थितीत चालू दिला जाणार नाही, असा कडक इशाराही आमदार खताळ यांनी दिला. हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर गेल्या 9 ते 10 वर्षापासून कार्यरत असलेले 22 ते 23 कर्मचारी JRR रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी अचानकपणे कामावरून काढून टाकले. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावर साखळी उपोषण सुरू केलं आहे. या साखळी उपोषणाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. यावेळी टोल प्लाझा कामगार वेलफेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास रहाणे, खजिनदार स्वप्नील भालेराव, तुषार खताळ, आकाश एरंडे, संतोष रहाणे, गोकुळ नेहे, विनोद कवडे, सुरेश कोटकर, मंगेश दवंगे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या आमदार खताळ यांच्या समोर मांडल्या. कामगारांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर आमदार खताळ यांनी टोल नाका कंपनीचे व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याबाबत जाब विचारला. त्यावर हा निर्णय आपला नसून कंपनीच्या चालकांनी घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, दादाभाऊ गुंजाळ, तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, उपाध्यक्ष संदीप देशमुख, महेश मांडेकर, शिवसेनेचे श्याम रहाणे, महेश मांडेकर, सचिन पावबाके, निलेश गुंजाळ, संकेत खुळे यांच्यासह शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 9-10 वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक 2 दिवसापूर्वी कुठला तरी JRR रोडवेज म्हणून कंपनी आहे, राजपाल यांनी टोल नाका चालवायला घेतला आहे. त्यानंतर 22 ते 23 जणांना कामावरून काढून टाकलं आहे आणि कितीतरी जणांच्या जे पगार होता त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे निम्म्याने. आज यांनी इथं काल हे मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्ही इथं आंदोलनाला बसतो. आज इथं पाठरा भागातील दौऱ्यावर जाताना काही वेळ थांबून त्यांच्या भावना समजून घेतल्या. ज्यावेळेस कालच मला सांगितल्यानंतर मी नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत कदम साहेब त्यांच्याशी या संदर्भात बोललो होतो आणि त्यांना सूचना दिल्या होत्या की कंपनी नवीन आली म्हणजे कर्मचारी कपात करणं, कर्मचारी काढून टाकणं आणि पगार कमी करणं हा कुठल्या कायद्यात बसत नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या कर्मचाऱ्यांवरती अन्याय झाला आहे तर त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. आमचा शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. जर आता 2 दिवस मला थोडं माझं पूर्वनियोजित दौरा बाहेर असल्यामुळं मी आता यांना विनंती केली सगळ्यांना का तुम्ही साखळी उपोषण 1-2 चालू ठेवा. सोमवारी नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, टोल नाका ज्यांनी चालवायला घेतला आहे तो असेल, बाकीचे यांचे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांबरोबर एक बैठक घेऊन त्याच्यावरती आपण फायनल विषय तो मार्गी लावणार आहे. जर टोल नाका चालवायला घेणाऱ्याची मुजोरी अशीच राहणार असेल आणि जर ते वेगळ्या भ्रमात असेल तर संगमनेरातील हा टोल नाका कुठल्याही परिस्थितीत चालून देणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या आम्ही पाठीशी ठाम उभा राहू हा विश्वास त्यांना या निमित्ताने आज दिला. महासत्ता न्यूज, संगमनेर.